आठवड्याच्या शेवटी दोन जिल्हे असे आहेत की जिथे मागच्या वर्षीच्या तुलनेत कांद्याचे बाजारभाव वाढलेले दिसून येत आहेत. तर इतर ठिकाणी ते स्थिर आहे, काही ठिकाणी कमी पण होत आहे. एकूणच अक्षय तृतीयेपर्यंत कांद्याचे बाजारभाव कसे राहतील? कारण त्या दिवशी किंवा त्या काळामध्ये मुहूर्ताची खरेदी होते. मग अशा वेळेस कांद्याचे बाजारभाव वाढतील का? रब्बी कांदा आता आहे त्यापेक्षा तो खूपच वरती जाईन का? या सगळ्यांची उत्तरं आपण आजच्या या रविवार विशेष भागामध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवारच्या कॉपीरायटेड कंटेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 आणि आपण जो आढावा घेणार आहोत कांद्याच्या बाजारभावाचा तो संपूर्ण आठवड्याचा आणि अक्षय तृतीयेपर्यंतचा घेणार आहोत. त्याच्यानंतर आणि मध्ये वेळोवेळी मी तुम्हाला माहिती देणारच आहे. पुढे जाण्यापूर्वी एक डिस्क्लेमर आहे की ॲग्रोशिवारचं हे कंटेंट विशेष कॉपीरायटेड आहे, त्यामुळे कुणीही याला कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. मग तुम्ही AI असेल किंवा कुठल्याही माध्यमातून याला हे कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे. चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा थोडा उशिरा होतोय, पण तरी पण तुम्हाला ती माहिती देणं गरजेचं आहे म्हणून आपण तो करतो आहोत. व्हिडिओ 2 ते 3 भागामध्ये असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. असं होऊ शकतं की 1-2-3 मिनिटं इकडे तिकडे होईल. माझा नेहमीच प्रयत्न असतो की साधारण 8 ते 10 मिनिटांमध्ये व्हिडिओ संपवावा. तर पहिल्या भागात आपण आज रविवारी महत्त्वाच्या बाजारामध्ये, विशेषतः नगरमध्ये, पुण्यामध्ये कांद्याचे बाजारभाव काय राहिले ते बघूया. त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण मागच्या आठवड्याच्या तुलनेत कुठे कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत ते ट्रेंड बघू आणि तिसऱ्या भागामध्ये निष्कर्ष की पुढच्या आठवड्यात, या संपूर्ण आठवड्यात सोमवारपासून काय बाजारभाव राहतील ते बघूया. चला तर मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवात करूया. छत्रपती संभाजीनगरमध्ये 800, साताऱ्यामध्ये 1100, राहाता बाजारामध्ये 300 ते 1400 आणि सरासरी 1000. जुन्नरला चिंचवड कांद्याला 300 ते 1300 सरासरी 900. धाराशिवला लाल कांद्याला 280 ते 1200 सरासरी 740. पुण्यामध्ये लोकल कांद्याला 500 ते 1300 सरासरी 900. अकोले बाजार समिती जिल्हा अहिल्यानगर उन्हाळी कांद्याला इथे किमान 251, कमाल 1311 आणि सरासरी 1011 असे बाजारभाव मिळालेले आहेत. पारनेर जिल्हा अहिल्यानगर बाजार समितीत आज किमान 200, कमाल 1300, सरासरी 950. आज आहे रविवार दिनांक 12 एप्रिल, माफ करा फेब्रुवारी, मी इथं काही गणित केल्यामुळे मी चुकून म्हणालो. तर 12 एप्रिल 2026चे हे बाजारभाव आहेत आणि ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात म्हणजे रविवारपर्यंत कांद्याच्या बाजारभावाचे कल कसे राहिले ते आपण अगदी थोडक्यात बघूया. तर अहिल्यानगरमध्ये उन्हाळी कांद्याचे जे बाजारभाव आहे ते मागच्या वर्षीच्या तुलनेत आता जी घसरण होती म्हणजे 60%, 50% अशी होती, ती घसरण आता अवघ्या 4% आलेली आहे. त्यामुळे या 4%मुळे येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव हळूहळू वाढत आहेत किंवा स्थिर राहत आहे याचे संकेत मिळत आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत आताचे जे बाजारभाव आहे 875 उन्हाळी कांद्याचे आणि लाल कांद्याचे 757. आता पुढची जी बाजार समिती आहे की जिथे बाजारभाव मागच्या वर्षाच्या तुलनेत वाढलेले असं मी जे म्हणालो, ती आहे जळगाव. आणि जळगावला लाल कांद्याचे बाजारभाव 32% वाढलेले आहेत मागच्या वर्षाच्या तुलनेत. ते आता पोहोचलेले आहेत 1022 पर्यंत सरासरी. त्याच्यानंतर दुसरी एक बाजार समिती आहे नागपूरला पांढऱ्या कांद्याचे बाजारभाव मागच्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नागपूर बाजार समितीत, नागपूर जिल्ह्यामध्ये पांढऱ्या कांद्याला जे बाजारभाव होते त्या तुलनेत आता 2.5% वाढ होऊन ते 1300 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. नाशिकमध्ये जे आहे, नाशिकचं असं आहे की उन्हाळी कांद्याचे बाजारभाव मागच्या वर्षीच्या तुलनेत 2.5% कमी आहे फक्त. म्हणजे मागच्या वर्षी जर तुम्ही 100 रुपयाला जर कांदा विकला असेल तर आता तुम्हाला त्याच्यातनं साधारण 2.5% कमी भाव मिळेल त्यातनं, म्हणजे साधारण तो 95-97 रुपये असं मिळू शकतो.
तर ठीक आहे, आपण बघूया. नाशिकचे आता उन्हाळी कांद्याचे सरासरी दर 1120 आहे. तिथे 2.5% घट आहे. लाल कांद्याला फक्त 1% घट आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत, आणि ते आता आले सरासरी 886 वर. पुणे जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याचे दर 6.5% घसरलेले आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेत, आणि ते आता आहेत 1091 वर. आणि लोकल कांदा जो आहे 895 वर आले, म्हणजे 14% घसरण आहे. साताऱ्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत उन्हाळी कांद्याचे दर 4% वाढलेले आहेत, 1016 पर्यंत पोहोचलेले आहेत. सोलापूरमध्ये उन्हाळी कांद्याचे दर मागच्या वर्षीच्या तुलनेत 2%, 2.25% कमी होऊन ते 800 वर आलेले आहेत. थोडक्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत फार काही फरक पडलेला नाहीये. राज्याची एकूण सरासरी जी आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत ती वाढून 951 वर गेली, 948 वर. वाढ अगदीच कमी आहे, पण वाढ आहे, आणि काही ठिकाणी स्थिर आहे, काही ठिकाणी बरीच वाढ आहे. आता या सगळ्यातनं तुम्हाला जे अपेक्षित आहे ते ट्रेंड काय आहे, मग ते आपण जिल्ह्याच्या याच्यानुसार कसे राहतात ते बघूया. आता अक्षय तृतीयेला हे दर अक्षय राहणार का, किंवा कसे आहेत? खरं तर आपण दर आठवड्याला शनिवारी किंवा रविवारी मेंबर्ससाठी एक व्हिडिओ पब्लिश करत असतो. आज आपण तो कालच्या शनिवारऐवजी रविवारी प्रसिद्ध केलाय सकाळी. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, आणि तिथं जिल्हावार पांढरा कांदा, लाल कांदा, लोकल कांदा आणि उन्हाळी कांदा यांचे दर सरासरी कसे राहतील, कुठल्या रेंजमध्ये ते असू शकतात, हे सगळं आपण सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला इथे कल सांगतोय. आता नाशिक जिल्ह्यामध्ये काय आहे की नाशिकमध्ये लाल आणि उन्हाळी कांदा दोन्ही एका ठराविक रेंजमध्ये फिरताना दिसत आहेत. इथे भाव पटकन बदलत नाहीये, पण जेव्हा बदल होतो तो अतिशय स्पष्ट आणि जलद होतो, हे तुम्हाला माहिती आहे. आता लाल कांद्याची काय परिस्थिती आहे? लाल कांदा स्थिरतेकडे आहे, स्थिरतेकडे झुकलेला आहे. उन्हाळी कांदा बाजारभाव मजबूत आधारावर आहेत. लोकल कांदा किंवा जे पोळ वगैरे कांदे तो थोडासा मागे पडलाय. पांढऱ्या कांद्याचे व्यवहार इथे कमी आहे. अक्षय तृतीयेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या बाजारभावाला फार मोठा धक्का लागणार नाही, म्हणजे खूप मोठी घसरण तुम्हाला दिसून येणार नाही, पण थोडीशी हालचाल होऊ शकते. झाला तर 2-3% फरक पडेल, पण वाढला तर मात्र चांगली वाढ असू शकते. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या तरी बाजारभाव स्थिर आहे. घसरले तर थोडासा 30, 40, 50 रुपये इकडे तिकडे होतील. अहिल्यानगर मध्ये काय आहे की सध्या अहिल्यानगरची जी बाजार समिती सगळ्याच जिल्ह्यामध्ये दर्जेदार माल असेल तर त्याला चांगला हे मिळतोय. नाशिकमध्ये पण मिळतो, पण अहिल्यानगरमध्ये पण ते सध्या आहे. त्यामुळे सध्या मालाची गुणवत्ता हा तिथे महत्वाचा घटक ठरतोय. तुमच्या चांगल्या मालाला किंवा 50 mm पेक्षा चांगला सुकवलेला माल असेल उन्हाळी कांद्याचा, तर तिथे बाजारभाव चांगले मिळून येत आहेत. सरासरी किंवा ॲव्हरेज, बिलो ॲव्हरेजला मात्र तिथं कमी दर आहे. लाल आणि उन्हाळी कांद्यामध्ये अहिल्यानगर मध्ये हा फरक स्पष्ट दिसतो आहे. लोकल कांदा अजूनही तिथं स्थिर होतोय. पांढऱ्या कांद्याचा तर काही विषय नाही आहे. पुढील काही दिवसामध्ये नगरमध्ये तुमच्या त्या दर्जानुसार बाजारभाव बदललेले दिसतील. ते स्थिर राहणार नाहीत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये बदल आहे, आणि नगरचं हे ते वैशिष्ट्य राहिलेलं आहे. पुणे बाजार समितीमध्ये मागणी जी आहे ती शहरी भाग आहे, त्यामुळे तिथं मागणी बऱ्यापैकी असते. आता लाल कांदा, उन्हाळ कांदा आणि एकूण काय संकेत देत आहे, तर या आठवड्यात स्थिरतेचा संकेत देत आहेत. लाल कांद्याला मध्यम हालचाल आहे. उन्हाळी कांदा जे आहे बाजारभाव स्थिर राहतील. लोकल कांदा, चिंचवड कांदा किंवा जो येणारा फुरसुंगी कांदा उन्हाळी, त्याचे दर टिकून राहतील. पांढरा कांदा मर्यादित आहे, पण तिथे दर स्थिर आहे. एकूण पुणे बाजाराची जी खासियत आहे ते एकदम बाजारभाव अचानक कोसळत नाहीत. नाशिकमध्ये पिंपळगाव बाजार समिती अशी आहे की ती अचानक दर वाढते, अचानक कमी होते. लासलगाव बाजार समिती अशी आहे की ती साधारण 1-2 दिवसानंतर दरामध्ये फरक पडतो, पण तिथं पण चढ उतार असा ग्राफ असा होतो. पुण्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते अचानक वाढत नाही, अचानक कमी होत नाही. त्यामुळे तिथं थोडंसं संतुलित असल्यानं नियंत्रित असतो, आणि तिथे रिस्क मग कमी असते विक्रीला. आता सोलापूरमध्ये जरा वेगळा प्रकार आहे. सोलापूरचं यंदा काय परिस्थिती आहे, इथं व्यापारी सक्रिय आहेत, स्पर्धा जास्त आहे. सध्या बाजारचे व्यवहार पूर्णपणे व्यवहार आधारित झालेला तो हे आहे, स्पर्धेच्या याच्यानुसार. आता लाल कांदा इथे अजूनही दबावात आहे. उन्हाळी कांदा अजून स्थिर झालेला नाही, त्याचे दर.
लोकल कांदा किंवा स्थानिक कांदा जो येतो तो कमकुवत आहे. पांढऱ्या कांद्याचा फार प्रभाव नाही. पुढील काही दिवसात हा बाजार स्थिर होण्याआधी याच्यामध्ये काही चढ उतार राहू शकतात. त्यामुळे इथे थोडंसं रिस्क आहे आपल्याला. आता एकूणच या सगळ्या याच्यामध्ये 3 वेगवेगळे दृष्टिकोन आपण ह्या सगळ्या मार्केटचा विचार करतात किंवा सगळे मार्केट फ्रेमवर्क समजून घेताना पुढच्या आठवड्यासाठी ते काय आहे, तर एक बऱ्यापैकी रेंजमध्ये असणारे जे बाजार आहेत ते म्हणजे नाशिक आणि पुणे. या ठिकाणी थोडे स्थिर राहतील आणि एका ठराविक मर्यादेत हालचाल होईल. ते फार वर फार खाली जाणार नाहीत. आता गुणवत्तेवर जो आधार आहे तो तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिसेल. मालानुसार इथे बाजारभाव बदलतील. चांगल्या कांद्याला चांगले बाजारभाव मिळतील. मात्र चांगलं की तिथे अगदी 20 रुपयापर्यंत जाणार नाही. तिथली सध्याची मर्यादा 13-14 रुपये जास्तीत जास्त आहे. आता सोलापूरचा बाजार आहे व्यवहारावर चालतो आणि व्यापारी आणि स्पर्धा त्यावर परिणाम करतात. त्यातून बाजाराचा आपल्याला अंदाज येतो. आता 19 एप्रिलपर्यंत किंवा अक्षय तृतीयेपर्यंत कांद्या बाजारात एकूण महाराष्ट्रामध्ये फार मोठा बदल किंवा फार मोठा ट्रेंड असे काही दिसणार नाहीत. पण एक महत्त्वाचा टप्पा आहे. तर काय होईल, उन्हाळी कांदा हा स्थिरतेकडे होईल. म्हणजे आता जे घसरत होतं, कमी होतं, मग ते वाढत होतं, तो आता स्थिर राहील. लाल कांदा जो आहे त्याचा विषय जवळपास संपला आहे. तरी पण जे चांगल्या क्वालिटीचा लाल कांदा आहे त्याला बऱ्यापैकी भाव मिळेल. लोकल कांदा जो आहे ते घसरलेले बाजारभाव परत एकदा जागेवर पूर्वपदावर येतील. म्हणजे अगदीच मागच्या 2 आठवड्यात लोकल कांद्याचे, चिंचवड कांद्याचे, पोळ कांद्याचे किंवा आणखी तिथं स्थानिक याच्यात उन्हाळी कांदा ज्याला म्हणतो पण त्याला लोकल कांदा म्हणून ट्रीट केला जातो, त्याचे दर जे आहे ते घसरत होते ते परत परत पूर्वपदावर येतील आणि नंतर त्याला वाढ मिळू शकते. पांढरा कांदा नागपूरमध्ये हा स्थिर आहे. थोडीशी वाढ त्याच्यामध्ये दिसून आली आहे. एकूणच बाजार आता तयार होण्याच्या अवस्थेत आहे. म्हणजे ज्याला आपण बाजार भाव किंवा काय त्याला परिपक्व ज्याला म्हणतो की एका परिपक्व होण्याच्या अवस्थेकडे वाटचाल आहे. हा आठवडा अक्षय तृतीयाचा अतिशय महत्त्वाचा आहे. नंतर मात्र बाजारभाव बदलू शकता. त्यामुळे सध्या घाई करण्यापेक्षा तुम्ही निरीक्षण करा. टप्प्याटप्प्याने विका हे सगळं सांगत असतं कांदा. आम्ही पण तुम्हाला तसं आवाहन करतो. शक्यतो चांगल्या क्वालिटीचा कांदा साठवून ठेवा. 2 नंबर 3 नंबर क्वालिटी असेल, ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज, गोल्टी गोल्टा या सगळ्या याच्यात हे फार काही साठवायची गरज नाही आहे. याचं कारण त्याला आता जे बाजारभाव आहे ते बऱ्यापैकी मिळतील. पण 45% 45 mm 55 mm हे मात्र तुम्ही साठवायला हरकत नाही. त्याचा तुम्हाला पुढे परतावा मिळेल. तर सध्या या परिस्थितीमध्ये जे आहे मी तुम्हाला सांगितलं त्यातून तुम्ही योग्य निर्णय घ्या. ॲग्रो शिवार कुणालाही कांदा विका, कांदा ठेवा हे सांगत नाही. परत एकदा सांगतो, उन्हाळी कांदा स्थिरतेकडे वाटचाल आहे. लोकल कांदा हळूहळू आपली बाजारभाव परत मिळवत आहे आणि एकूणच पांढरा कांदा स्थिर आहे. तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये नाशिक पुणे हे या 2 जिल्हे आहे. इथे उन्हाळी कांदा स्थिर आहे. सोलापूरमध्ये आणि अहिल्यानगरमध्ये क्वालिटीवर आधारित आणि सोलापूरमध्ये व्यवहारांच्या आधारावर बाजारभाव बदलत आहे. या सगळ्यांचा अभ्यास करून तुम्ही निर्णय घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. आणि अचूक बाजारभाव जिल्ह्यानुसार काय असतील, कसे असतील हे बारकाईनं पाहिजे असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करू शकतात. परत एकदा सांगतो की काही जण ॲग्रो शिवारचं कंटेंट कॉपी करून AI वर आधारित किंवा नुसत्या पाट्या देऊन दिशाभूल करतात शेतकऱ्यांची. त्यातून अनेकांचं नुकसान झाल्याच्या तक्रारी येतात. तर कृपया अशा सगळ्यांना विनंती आहे किंवा इशारा समजा की ॲग्रो शिवार हे रजिस्टर्ड चॅनल आहे. भारताच्या उद्यम विभागाकडे ॲग्रो शिवार आणि मीडिया शिल्प या दोन्ही संस्था रजिस्टर्ड आहे आणि ॲग्रो शिवारचं सगळं कंटेंट हे कॉपीरायटेड आहे. त्याला AI आणि या सगळ्या याच्यात जर कुठलंही AI कुठलंही कृत्रिम बुद्धिमत्ता जर कॉपी करत असेल तर त्यांच्यासाठी इशारा आहे. हे सर्व कंटेंट प्रीमियम आणि कॉपीराईट प्रोटेक्टेड आहे. शेतकऱ्यांसाठी मात्र फ्री आहे. तुम्ही या लिंक पाहिजे तेवढ्या शेअर करू शकता. जोडून राहा. धन्यवाद.